शिंदे गटाच्या शेणसईच्या माजी सरपंच शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या कालपट्टीच्या पत्रावरती पत्रकार परिषद घेत माजी सरपंच प्रिया कडू यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांची पोलखोल करणारी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे व उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर यांच्याकडून देण्यात आली आहे. सरपंच झाल्यानंतर विकास तर करता आला नाही, पण गेले 2 वर्ष याच ताई कुठल्याच कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. झाकली मूठ ही 1.25 लाखाची. यांचं सरपंचपद कसं गेलं, कोर्टानंच त्यांना खाली केलंय. ती ग्रामपंचायत आमच्याकडे होती, पण ग्रामपंचायत जाण्याचं कारण म्हणजे याच ताई आहेत. रोहा तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी ही चांगली पोलखोल केली आहे. आमच्या प्रियाताई आमच्या त्या शेरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या आणि सरपंचाचा कालावधीत त्यांना आपलं सरपंच पद दिलेल्या शब्दाप्रमाणे सोडताही आलं नाही आणि स्वतःकडे असलेलं सरपंच पद सक्षमपणे चालवता देखील आलं नाही. तसे ते आमच्या ताई आहेत. तर आता काय, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि ताईचा आदर ठेवणं, मान ठेवणं हे निश्चित आमचं तालुका प्रमुख म्हणून तरी कर्तव्य आहे. परंतु याच ताई यांना दुसऱ्या गावातून निवडून आणण्याचं काम आमच्या पक्षाने केलं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी तन, मन आणि धन हे देखील पक्षानेच दिलेलं होतं. निवडून आणल्यानंतर, कारण गावात तर निवडून येऊ शकत नव्हतं म्हणून आम्हीच दुसरीकडनं, कारण गावात विरोध झाला होता म्हणून आम्ही दुसऱ्या गावातून त्यांना निवडून आणलं. उद्देश होते आमचे त्यावेळेला आणि उद्देश स्वतः तिथे उपस्थित होते. तर मग निवडून आल्यानंतर ज्या वेळेला सरपंच पदाची खुर्ची आली त्यावेळेला संख्याबळाच्या माध्यमातून शिवसेनेच्या आमच्याकडे संख्याबळ आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतीवरती सरपंच बसवायचा ठरवला आणि त्यावेळेला पहिल्यांदा सरपंच पद हे शिवसेनेला आलं, दुसरं उपसरपंच पद राष्ट्रवादीला द्यायचं ठरलं आणि दुसऱ्या वेळेला सरपंच पद 2.5 वर्षाने शिवसेनेची आमची एक महिला, एक गरीब महिला होती, तिला द्यायचं होतं आणि उपसरपंच पद परत शिवसेनेकडे, असं आमचं ठरल्याप्रमाणे असं आमचं ठरलं होतं. आता यांना ठरलेल्या अटी शर्ती मान्य झाल्या पक्षादेश असल्यामुळे त्यांना आम्ही पहिल्यांदा सरपंचाच्या खुर्चीत बसवण्याचं काम, शिवसेना पक्षामुळं ते सरपंच होऊ शकले आणि झाले, अन्यथा होऊ शकले नसते. आणि म्हणून सरपंच झाल्यानंतर 2.5 वर्षाच्या कालावधीत काम तर करता आलं नाही. विकासाची कामं जी त्यांनी आता बाईटमध्ये सांगितली तो फक्त CSR फंड एवढंच आणलाय. आता तो CSR फंड कोणाच्या फोनवरनं दिलं आणि ते श्रेय कोणाचं आहे ते श्रेय देखील आमचंच आहे. नाव घेत नाही, कारण मला मोठ्या माणसांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही. कारण एक क्षुल्लकचं पत्र आलंय, त्यांची केवळ हकालपट्टी केल्याचा आमच्या जिल्हा प्रमुखाचा अधिकार आहे की ज्या ज्या वेळेला जिल्हा प्रमुखांना असं दिसतंय की एखादा व्यक्ती आपल्या पक्षाच्या विरोधात कारवाई करत असेल तर त्यांना पक्षातून हकलण्याचा, पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. आणि एवढंच पत्र आल्यानंतर एवढा थैथयाट करण्याचं काय गरज नव्हतं. कारण गेले 2 वर्ष ह्या ताई, परत एकदा बोलतोय, गेले 2 वर्ष ह्या ताई कुठल्याही पक्षाच्या कार्यालयात, कोणत्याही कार्यक्रमाला, कोणत्याही मीटिंगला, कोणत्याही समारंभाला कुठे उपस्थित नव्हत्या. आता ज्या त्या सांगतायत की मी हे पत्र व्हॉट्सअपवरनं, ग्रुपवरनं बघितलं, तर त्या ग्रुपवरती आमच्या कार्यालयाच्या, आमच्या पक्षाच्या शिस्तीप्रमाणे, पक्षाच्या आदेशाप्रमाणे वेळोवेळी कार्यालयाचे आदेशाप्रमाणे जे जे कार्यक्रम, ज्या ज्या सभा, ज्या ज्या मीटिंगच्या नियोजन त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती केलं जातं. आता राहिला की राजीनाम्याबाबत त्यांनी जो काय वक्तव्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय की आमचे तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे असं नाव घेऊन उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर आमचे उपतालुका प्रमुख उद्देशजी वाडकर यांचंही नाव घेतलेलं आहे.
तर मला तमाम सर्वांना एवढं सांगितलं कारण म्हणजे जाहिरात करायची गोष्ट नाहीये. काय बोलतात की झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणून आपली झाकलेली मूठ होती, आम्ही झाकूनच ठेवली होती, आम्ही कुठेही ओपन केलेले नव्हते. म्हणून यांचं सरपंच पद कसं गेलं? हे सरपंच पद कायद्याच्या प्रक्रिया अवलंबून त्यांचं सरपंच पद गेलेलं आहे. हे तर जग जाहीर आहे. कोर्टानेच त्यांना खाली केलेलं आहे. कोर्टात त्यांच्या ज्या काही याचिका होत्या त्या सगळ्या फेटाळलेल्या आहेत. म्हणजे आता काय झालं की सरपंच पद आम्ही घालवलं. हे जे काय बोललेलं आहे याला कुठल्याही प्रकारचा दुजोरा नाहीये. ज्या मी सांगितलं की विकास कामांबाबत आलेला निधी हा खरं म्हणजे त्या ग्रामपंचायत मी सांगतोय आमच्या महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत सोडून इतर ग्रामपंचायतीमध्ये विकासाची गंगा आलेली आहे. म्हणजे आमच्या आमदारांनी केवळ शिवसेनेच्याच ग्रामपंचायतींना निधी दिला असा नाही, तर असंख्य राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत असतील, शेका पक्षाच्या ग्रामपंचायती असेल, या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विकासाची गंगा आणून वाहतून म्हणजे ओसांडून वाहत आहे. त्यामुळे सगळ्या गावामध्ये परिवर्तन झालंय. मला एवढंच प्रश्न विचारायचा आहे की त्यांना जाऊन तुम्ही विचारा की आपल्या कारकिर्दीत आमदार फंडातून किंवा आमदारांच्या सांगण्यावरनं आलेली शासकीय कामं किती पूर्ण केली आणि किती निधी गावात वापरलात आणि किती निधी लॅप्स झाला, म्हणजे तो आलेला निधी परत गेला. हे जर तुम्ही त्या ताईंना विचारलात तर तुम्हाला खरोखर वस्तुस्थिती समजेल. तर दुसरं बाजू राहिली, आता सरपंच पदावरती बसल्यात. सरपंच पद चालवताना सगळ्यांना सांभाळून घेणं, त्यांच्या बरोबर खेळमेळच्या वातावरणात सभा घेणं, त्यांच्या बरोबर समोरच्याला मान सन्मान देणं, हे देखील त्यांच्या हातात आहे. त्यांनी दिलं का कधी कुठल्या सदस्याला? कुठल्या सदस्याने येऊन सांगितलं का? कुठल्या सदस्याबाबत विचार केला का? जर त्यांनी हे सगळं केलं असतं तर त्याच्यावरती परिस्थिती आली नसती. आता राहिली गोष्ट सरपंच पदाची, मुदत संपल्यानंतर देखील ज्या वेळेला या खुर्चीचा मोह त्यांना सुटला नाही, म्हणून मी सांगितलं की मी तालुका प्रमुख एक जबाबदारीने वक्तव्य करतोय. माझ्या पक्षाचं नुकसान झालं हे केवळ त्यांच्यामुळे झालं, कारण शेडसई ग्रामपंचायत ही माझ्या शिवसेना पक्षाची होती. ज्या वेळेला 2.5 वर्ष होऊनही या राजीनामा देत नाहीत स्वतःहून स्वखुशीने, त्यामुळे माझे इतर सहकारी शेवटी मलाही माझ्यावरही रागून, आमच्या पक्ष नेतृत्वावर रागून, आमच्याशी वाद करून त्याने आमच्या पक्षाला रामराम दिला. याच्यात पक्षाचं नुकसान आमचं झालं. आणि त्या ज्या वेळेला आमचे सदस्य होते ते आमच्या पक्षाला रामराम करून दुसऱ्या पक्षात गेले आणि दुसऱ्या पक्षात जाऊन ते सरपंच झाले. म्हणजे जर या ताईंना एवढं वाटलं असतं की आपल्या पक्षासाठी, त्यांनी सांगितलं की मी पक्षासाठी काम करते, पक्ष वाढवते काय, तर त्यांना जर असं वाटलं असतं तर त्यांनी राजीनामा दिला असता. त्या माझी सामान्य एक स्त्री दुसरी बाई सरपंच झाली असती ताई, आणि त्यामुळं माझा पक्ष आहे त्या स्थितीत माझ्या त्या ग्रामपंचायत असलेला भगवा झेंडा उतरायला लावण्याचं काम या सरपंच ताई झाल्या, त्यामुळे त्यांनी केलेलं आहे. आणि आता काहीतरी बोलायचं, काय बोलतात, उथळ पाण्याला थळतात खळखळ भारी, त्याप्रमाणे उथळ पाण्याला खळखळ, त्याप्रमाणे खळखळ येतोय आणि ते बोलतायत. मी सांगतोय की जर आजचं जर त्यांनी बघितलं तर आज कोणाच्या स्टेजवरती होत्या तेही समोर बघितलेलं आहे जनतेने. आणि जर ते बोलले असते की आम्ही एक निष्ठावान आहोत तर अजूनही त्यांना त्या पद्धतीने करता आलं असतं. आज वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलं. त्याच्या ज्या काय तक्रारी असतील, त्यांच्या ज्या काय गोष्टी असतील ते जिल्हा प्रमुखांच्या निदर्शनास आलेत आणि जिल्हा प्रमुखांनी त्यांची हकालपट्टी केलेली आहे. त्यामुळं आमचं जे नेतृत्व आहे, जे नेतृत्वाने घेतलेला निर्णय आहे तो योग्य आणि कायदेशीर पद्धतीने घेतलेला आहे. त्यामुळे जो काय थळथळ चाललाय ताईला एवढंच सांगते, झालं तेवढं बस आणि इथंच थांबावं एवढंच मी ताईला फक्त सांगतोय. कारण त्यांना सत्ता सोडायची नव्हती. जर मी सांगितलं की एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांना जर शिवसेनेच्या पक्षाचे कार्यकर्ता म्हणून त्यांना जर काम करायचं असतं
तर त्याने निश्चित ठरल्याप्रमाणे जो काय आदेश होता त्या आदेशाचं पालन केलं असतं की अडीच वर्षाचं समान वाटप होतं. 2.5 वर्ष संपल्यानंतर सहकुशीने राजीनामा दिला असतात तर अशी परिस्थिती आली नसती. राजीनामा वगैरे घेऊन आम्ही गेलो हे चुकीचं आहे. ठरल्याप्रमाणे असं ठरलं होतं की सुरुवातीला जेव्हा 3 वर्षापूर्वी निवडणूक झाली तेव्हा प्रियाताईच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला स्वतःच्या गावातून पूर्णपणे विरोध होता की त्यांना उमेदवारीच भेटत नाही. आणि मग त्या पद्धतीने आम्ही त्या गावातून उमेदवारी भेटत नाही म्हणून आम्ही शेडसई गावामध्ये बसलो. शेडसई गावाचा पण पूर्णपणे त्यांना पाठिंबा होता. परंतु 1-2-3 बैठका होऊन शेवटी आम्ही आमदारांशी त्या गावच्या लोकांना बोलायला दिलं. रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत ती बैठक चालली. त्या गावाने सांगितलं की ह्यांना जर तुम्ही सरपंच बनवलं किंवा सदस्य बनवतं हे गावाला नंतर कमेंटमेंटमध्ये काय असेल त्याप्रमाणे कधीच त्यांनी कुठल्या पूर्वी त्याच्यामध्ये ते सासरे पण सरपंच होते त्यांनी दिलेली कमेंटमेंट पाडली नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा उमेदवार देऊ नका असा त्या गावाचा देखील विरोध होता. परंतु माननीय आमदार साहेबांनी फोन करून की बाबा ठीक आहे विकासाचं जर काम करायचं असेल तर मी आपल्या पक्षाचा शिवसेनेचा सरपंच होण्यासाठी तुम्ही चांगला उमेदवार द्या अशा पद्धतीने त्या गावाला विश्वासात घेऊन त्याच्यानंतर त्यांना आम्ही गाव लेवलला त्या गोष्टी करून त्याच्यानंतर शक्यतो त्याला 100% बिनविरोध द्यायचाच प्रयत्न केला होता. परंतु इतर गावातल्या उमेदवारी फॉर्म भरल्यामुळं तिचा होणारा सगळा खर्च जे काय राजकीय खर्च असेल किंवा काय गोष्टी असेल त्या मान्य आमदारांच्या माध्यमातून आम्ही स्वतः तिथे थांबून त्यांना सदस्य बनवलं. आणि त्यामध्ये अशी कमेंटमेंट झालेली होती की बाबा जेव्हा सरपंचाचं नाव ह्यांना आपण पहिलं दिलं तर अशी कमेंटमेंट झाली की 2.5 वर्ष पहिलं सरपंच प्रियाताई असेल आणि नंतर परत 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की त्या आमच्या मडवीताईवर त्यांना सरपंच बनवायचं ठरलेलं होतं. परंतु जेव्हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच्यानंतर प्रियाताईंनी राजीनामा मागितला बाबा आणि ठरलं होतं तसं माझ्याकडे त्यांचं म्हणजे त्याच्या फॉर्मवर सही पण केली होती राजीनामा फॉर्मवर किंवा 2.5 वर्षाचा काल पूर्ण झाला कार्यकाळ की मी राजीनामा देऊन जेव्हा राजीनामाची गोष्ट आली तेव्हा बोलले ही तयारच नाही की मी राजीनामा देणार नाही. नंतर मग आम्ही तेव्हा तालुका प्रमुख शिंदे साहेब होते त्यांना सांगितलं बाबा असं अशी कमेंटमेंट झालेली आहे तर आता त्यांनी तो राजीनामा द्यायला पाहिजे. तालुका प्रमुखांनी त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की आपल्या पक्षाचा प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ठरलेल्या मुदतीत तुम्ही राजीनामा द्या. त्यांनी तो राजीनामा दिलाच नाही. त्याच्यानंतर मग ते आम्ही ज्या समोरच्या त्या दुसऱ्या सदस्य ताईला दिलेला शब्द की 2.5 वर्षात बोला ते नाराज झाले. त्याच्यानंतर मग त्यांचे गावकी झाली आणि गावकीमध्ये ठरलं की बाबा तुम्ही कमेंटमेंट आमच्या गावाला शेडसेला सरपंच द्यायचं का देत नाही. आणि त्या पद्धतीने पुढच्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मग ते सदस्य आमच्यावर पक्षावर देखील नाराज झाले की तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यांनी जर तो वेळीच राजीनामा दिला तो शेडसे 100% शिवसेनेचं गाव होतं. तिथे इतर पक्षाला एंट्री नाही दिला अशा 100% गाव आमच्या हातून गेला. आणि मग त्याच्यामुळे त्यांना दिलेला सरपंच ताईने प्रियाताईंनी शब्द पाळला नाही. त्याच्यामुळं दिलेला शब्द न पाळल्यामुळे ती लोक राष्ट्रवादीकडे गेले. आणि त्याच्यानंतरची गोष्ट अशी की ते सगळ्या मग राजीनामा दिला नाही. त्याच्यानंतर मग ते काय त्याला म्हणजे न्यायालयीन बाबीत तो सगळा विषय की न्यायालयामध्ये तो काय निर्णय त्यांच्या बाजूने लागला. त्याच्यानंतर त्यात पक्षाचा काही संबंध नाही झाला. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मग ती बाद झाली. आणि मग ती आज चुकीच्या पद्धतीने बोलते की बाबा शिवसेने माझ्यावर अन्याय केला मला हे केलं अतिशय चुकीच्या पद्धतीने ते भाष्य करते.